नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार, तर उद्या आहे संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण आपल्या मुलांसाठी म्हणा किंवा स्वतःसाठी काही ना काहीतरी सेवा उपाय करतच असतो. आता संकष्टी चतुर्थीचा उपवास मग प्रत्येकजण करत असतो. गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहेत, त्यामुळे मग आपल्या घरातील काही विघ्न असतील किंवा घरामध्ये काही दारिद्र्य असेल तर ते दूर होण्यासाठी आपण असे काही उपाय काही सेवा करत असतो. अडचणी घरातील दूर होण्यासाठी संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जातो. कोणतीही संकष्टी चतुर्थी असेल, आता प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते, तर ती खूप महत्त्वाची मानली जाते. जरी तुम्ही उपवास केला नाही तरी पण तुम्ही हा उपाय करू शकता आणि ही सेवा जी आहे तर ती करायची आहे. तर कोणती सेवा करायची आहे, तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला 11 तांदळाचे दाणे जे आहेत तर ते अर्पण करायचं आहे, ज्यामुळे आपल्या घरातील 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या नशिबात नसेल तेही मिळेल. अशी कोणती सेवा करायची आहे आणि कधी करायचं आहे याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. आता आपण कधीही हा जो उपाय आहे तर आपली इच्छा म्हणा किंवा तुमची कोणती मनोकामना आहे तर ती पूर्ण होण्यासाठी आपण गणपती बाप्पाचा म्हणजेच की संकष्टी चतुर्थीचा उपवास करत असतो. आपल्या आयुष्यातील अडचणी येत असतील तर त्यावेळेस मग काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर आपण दररोज तर देवपूजा करतच असतो, त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. गणपती बाप्पांना चंदन लावायचं आहे. मोदक म्हणा किंवा मग लाल जास्वंदाचं जे फूल आहे तर ते अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे 21 दुर्वांची जी जुडी असते तर ती 21 दुर्वांची जुडी गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. गुळ खोबऱ्याचा नैवेद्य किंवा मग तुम्ही मोदक बनवू शकता. तसे तर आपण संध्याकाळी उपवास सोडत असताना गणपती बाप्पांना मोदक बनवतच असतो. त्याचप्रमाणे गणपती बाप्पांना आपण ज्या सेवा करत असतो त्यावेळेस मग काय करायचं आहे, 21 दुर्वांची जी जुडी आहे तर ती आपल्या मुलांच्या हातामध्ये तुम्ही द्यायची आहे किंवा मग मुलं जर लहान असतील तर तुम्ही स्वतः आईने किंवा वडिलांनी किंवा घरातील इतर व्यक्तींनी 21 दुर्वांची जुडी मुलांच्या हातात न देता स्वतःच्या हातामध्ये म्हणा घ्यायची आहे आणि अथर्व शीर्ष म्हणायचं आहे आणि देवघरापुढे बसूनच आपल्याला हा एक उपाय करायचा आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की मुले जर आहेत, मुले बऱ्याच वेळा काय होतं की मोठी मुलं असतील तर लांब राहत असतील तर मग आईने आपल्या मुलांसाठी ही सेवा करायची आहे. गणपती बाप्पा जे आहे तर ते विद्येचे ज्ञानाचे देवता मानले जातात, म्हणून मग गणपती बाप्पाची ही सेवा करणे महत्त्वाचे मानले जाते. आपण इतर वेळी म्हणा सेवा करत असतो तर त्याचं फळ आपल्याला मिळत नसतं. कधी कधी आपल्यासाठी ज्या गोष्टी चांगल्या नसतील त्यावेळेस मग आपली इच्छा पूर्ण होत नसते, पण मनामध्ये कोणतेही वाईट विचार न आणता आपण आपली सेवा ही चालूच ठेवायचं आहे. आता मुलांचा आजारपण असेल, मुलांची प्रगती होत नसेल, तुमच्या घरामध्ये म्हणा पैशाच्या अडचणी निर्माण होत असतील तर आपल्याला हा जो उपाय सांगणार आहे 11 तांदळाच्या दाण्यांचा तर तो तुम्ही दिवसभरातून कधीही करू शकता. तर गणपती बाप्पांना अगोदर तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे. आता ज्यावेळेस आपण सकाळी गणपती बाप्पाची पूजा करतो त्यावेळेस तर आपण सगळ्या देवांची पूजा करत असतो. गणपती बाप्पांना ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू पण आपल्याला अर्पण करायचं आहे. आता नैवेद्य तुम्ही घरी करा किंवा मग हा उपाय मंदिरात केलात तरीही चालेल, पण मंदिर जवळपास जर नसेल तर बऱ्याच वेळा काय होतं की मंदिर जर लांब असेल तर त्यावेळेस मग जाणं शक्य होत नसेल तर घरी तुम्ही हा उपाय करू शकता. त्यासाठी मग काय करायचं आहे की मंदिरामध्ये आपण कोणतीही सेवा म्हणा कोणताही उपाय जर केला तर तो खूप प्रभावी ठरत असतो. शक्य असेल तर तुम्ही आवर्जून हा उपाय मंदिरामध्येच करायचा आहे. जर नाही शक्य झालं तर हरकत नाही, तुम्ही घरी पण ही सेवा करू शकता. त्यासाठी काय करायचं आहे की आपल्या घरातील जे वातावरण आहे तर ते प्रसन्न करायचं आहे, म्हणजेच की देवघरामध्ये दिवा लावायचा आहे, धूपदीप लावायचा आहे आणि घरातील वातावरण प्रसन्न करायचं आहे. त्यानंतर एक जास्वंदाचे फूल घ्यायचं आहे आणि 11 तांदूळ आपल्याला घ्यायचे आहेत. आता तांदूळ आपल्याला अखंड घ्यायचे आहेत. आता अखंड म्हणजे कसे की अर्धे तुटलेले वगैरे तांदूळ असतात तर ते न घेता आपल्याला अखंड तांदूळ घ्यायचा आहे. आणि कुंकू लावून ज्याप्रमाणे आपण अक्षदा बनवत असतो त्याप्रमाणे काय करायचं आहे, आपल्याला हे जे तांदूळ आहे तर ते तसे बनवायचं आहे.
आणि एक फूल, जास्वंदाचं एक फूल घ्यायचं आहे. आणि नंतर काय करायचं आहे, हे जे फूल आहे तर गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आणि मगच आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे. तर मंत्र म्हणजे कोणता म्हणायचा आहे, तर हा मंत्र मी तुम्हाला सांगेल. तुम्हाला स्क्रीनवरती हा मंत्र दिसेल. इदम अक्षदम ओम गण गणपते नमः, असा आपल्याला मंत्र म्हणायचा आहे. परत एक वेळा मी तुम्हाला मंत्र सांगेन. इदम अक्षदम ओम गण गणपते नमः, असा 11 वेळा हा मंत्र म्हणत, म्हणजेच की एक वेळा म्हणून झाल्यानंतर गणपती बाप्पांना तांदूळ अर्पण करायचा आहे. मग परत मंत्र म्हणायचा आहे आणि असे करून आपल्याला 11 वेळा हा मंत्र पूर्ण म्हणायचा आहे. आता प्रत्येक अक्षदाला एक वेळाच म्हणूनच मग अर्पण करायचं आहे. आता बऱ्याच जणांना असा प्रश्न पडेल की 11 वेळा मंत्र म्हणून संपूर्ण तांदूळ मग 11 वेळा अर्पण, म्हणजेच की एकच वेळा अर्पण केलं तर चालेल का? तर नाही, आपण कोणतीही सेवा करत असताना मनोभावे करत असतो, कोणताही मंत्र म्हणत असताना. त्यामुळे एक एक करूनच आपल्याला हा तांदूळ जो आहे तर तो गणपती बाप्पांना अर्पण करायचा आहे. त्यानंतर मग गणपती बाप्पांना प्रार्थना करायचा आहे. ज्या समस्या आहेत घरामध्ये, ज्या घरात अडचणी निर्माण होत असतील त्याबद्दल सांगायचं आहे आणि प्रार्थना करायचं आहे. आता गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तुमच्या घरातील कोणतेही विघ्न असतील तर ते विघ्न दूर होण्यासाठी मदत होत असते. नंतर मग हे जे तांदूळ आहे तर हे तांदूळ आपल्याला दिवसभर तसेच ठेवायचं आहे. आता जर तुम्ही हा उपाय सकाळी केला तर दिवसभर ठेवायचा आहे. सायंकाळी केलात तरीही तुम्ही तेवढा वेळ ठेवायचा आहे. आणि एक कागद घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मग काय करायचं आहे, जे आपण तांदूळ गणपती बाप्पांना अर्पण केले आहे तर ते तांदूळ आपल्याला त्या कागदामध्ये एक पुडी बनवून ते तांदळाची आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे. तर बऱ्याच वेळा काय होतं की तुमच्या घरामध्ये खूप पैसा येतो पण पैसा टिकून राहत नसेल, तर त्यावेळेस मग तुम्ही घरातील तिजोरीमध्ये ही तांदळाची जी एक पुडी आहे तर ती पुडी बनवून ठेवू शकता. किंवा मग तुम्ही स्वतःसाठी करत असाल हा उपाय तर तुमच्या स्वतःच्या पर्समध्ये ठेवू शकता. किंवा मग घरातील इतर व्यक्ती असेल तर त्या व्यक्तींच्या पाकिटामध्ये ठेवायला देऊ शकता. म्हणून मग असे उपाय जर आपण केले संकष्टी चतुर्थीला तर गणपती बाप्पा आपल्या ज्या पण काही इच्छा असतील तर त्या इच्छा नक्की पूर्ण करत असतात. म्हणून मग आता ही जी रविवारी संकष्टी चतुर्थी येणार आहे त्यावेळेस पण तुमच्या घरामध्ये पण दारिद्र्य असेल, घरामध्ये पैसा टिकून राहत नसेल, तुमच्या नशिबात जे नसेल तेही मिळवण्यासाठी असे 11 तांदूळ जे आहेत तर ते गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. आता हा उपाय करत असताना ज्या महिलांना मासिक धर्म असेल त्या महिलांना हा उपाय करता येणार नाही. त्यावेळेस तुम्ही पुढील महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येईल त्यावेळेस पण तुम्ही हा उपाय केलात तरीही चालेल. घरामध्ये जर सुतक असेल तर त्यावेळेस घरामध्ये कोणत्याही व्यक्तीला हा उपाय करता येणार नाही. तर तुम्हाला ही माहिती समजलीच असेल की कसा उपाय करायचा आहे, किती तांदळाचे दाणे आणि कशा पद्धतीने अर्पण करायचं आहे. तर मग व्हिडिओ इथेच संपला. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.